दापोली तालुक्यात घडलेल्या गंभीर आणि पहिल्याच अशा खुनाच्या घटनेने संपूर्ण दापोली तालुकाच काय संपूर्ण रत्नागिरी जिल्हा देखील हादरला। निलेश बागकर खून प्रकरणी दोन्ही संशयित आरोपी नेहा व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर या दोघांना वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तथापि या सर्व घटनेनंतर दोघांचेही संसार आता उघड्यावर पडलेत। दोघांनाही 2-2 मुली आहेत आणि आता त्यांचा सांभाळ कोण आणि कसा करणार असे प्रश्न देखील उभे राहिलेत। दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा व मंगेश चिंचघरकर याला वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे। यात सदर संशयित आरोपी महिलेने चौकशीत सांगितले आहे की 2-3 वर्षांपूर्वीच एसटी ड्रायव्हर असलेल्या मंगेशची ओळख झाली होती आणि नेहा जेव्हा केव्हा आपल्या माहेरी वेळास इथे जायची तेव्हा मंगेश हा एसटी ड्रायव्हर असायचा आणि ड्युटीवर असताना तो तिला शेवटच्या स्टॉपपर्यंत सोडायचा। अशाने ओळख वाढली आणि ओळखीचं पर्यवसान हे प्रेमात झालं। त्यानंतर वारंवार भेटी होत गेल्या। पुढे नवरा त्रास देतोय असं तिने काहीसं मंगेश याला सांगितलं होतं आणि तोच राग मंगेशच्या मनात होता। प्रेमात अडसर नको म्हणून मंगेश आणि नेहा या दोघांनीही निलेशचा काटा काढण्याचं ठरवलं, निलेशला मारण्याचं ठरवलं। दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारनंतर मंगेश आणि नेहा यांनी कारमधून निलेशला पार्टीसाठी नेले। त्या दिवशी खूप म्हणजे खूपच दारू विकत घेण्यात आली होती। जवळपास 4-5 वेळा ठिकठिकाणी निलेशला दारू पाजण्यात आली। निलेशला त्यामुळे काहीच शुद्ध राहिली नव्हती। तो दारूच्या नशेत बेधुंद झाला होता आणि तेव्हाच काटा काढण्याचं ठरलं। हर्णे बायपास रोडलाच एका निर्जन ठिकाणी कातळावर निलेशचा गळा दाबून त्याला ठार मारण्यात आलं आणि नंतर निलेशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाला पाठीमागून लोखंडी पाटी लावण्यात आली आणि मृतदेह पालगड येथील विहिरीत फेकून देण्यात आला होता। पुरावे सोयीस्कररित्या नष्ट करण्यात आले होते। कदाचित पोलिसांना हे कळलंही नसतं, परंतु दारू विकत घेण्यासाठी नेहा जेव्हा हर्णे बियर शॉप येथे आली होती तेव्हा तिचे फुटेज तेथील एका CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते आणि त्यामुळेच पोलिसांची संशयाची सुई ही नेहाकडे वळली। पतीच्या सुखदुःखात सदैव पाठीशी राहणार अशी कधीकाळी 7 वचनं घेऊन लग्नगाठ बांधणाऱ्या नेहाने लग्नाच्या 12-13 वर्षातच पतीचा असा काटा काढला। या घटनेमुळे दापोलीतील महिलांमध्ये मात्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।